श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कसे आहात मित्रांनो? आजचा आपला टॉपिक आहे की ज्या वेळेस स्वामी आपल्या जीवनामध्ये येतात तर स्वामींचे महत्व काय आणि स्वामींच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपले जीवन कसे कशा प्रकारे बदलतात हे आपण आजच्या टॉपिक मध्ये बघूयात. मित्रांनो, प्रश्न कसा आहे, सर्वप्रथम एक लक्षात ठेवा की स्वामी ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये येतात ना, तर त्या टायमाला ना आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर त्यांचे महत्व किंवा स्वामींची स्तुती म्हणू शकतो आपण. स्वामींची स्तुती ही शब्दावाटे निघू शकत नाही. त्याचं कारण असं मित्रांनो की जे ब्रह्मांड नाही की जे ब्रह्मांड बनवले त्यांची स्तुती आपण काय करणार? शब्द त्यांचे, आपण त्यांचे, सगळं काही जग त्यांचं, तर आपण त्यांची स्तुती नाही करू शकत त्या पद्धतीने. तरी देखील आपण आपल्या परीने आपल्या कुवतीप्रमाणे त्यांची स्तुती करू शकतो. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा एक गोष्ट सांगतो तुम्हाला की स्वामींचं म्हणणं एक चलत की जे तू विचार करतो, जे तू बोलतोस तसाच तू घडतोस. याचा अर्थ काय झालं मित्रांनो, की याचा अर्थ असा पडतो की तुम्ही भरपूर लोक बघितलेले असाल, डिप्रेशन वाले लोक, ज्यांना खूप डिप्रेशन झालेलं आहे. त्यांचं म्हणणं असं चालतं की त्यांचे शब्द बघा, माझ्याकडून हे होऊ शकत नाही, मी हे करूच शकत नाही, तेव्हा माझ्यासोबतच असं का बरं करतो, नेहमी माझंच नशीब का बरं खराब आहे, लोक माझ्या मागून येऊन पुढे चालले. मित्रांनो, लक्षात ठेवा, ज्या वेळेस आहे ना आपण एखाद्या पाण्याला पण जेव्हा चांगलं बोललं त्या पाण्यामध्ये पण आहे ना एनर्जी येऊन जाते. एखाद्या वृक्षाला पण ज्या वेळेस आपण चांगलं बोलतो तर ते वृक्ष पण आहे ना त्याच्या कुवतीपेक्षा आहे ना जास्त तुम्हाला रिझल्ट देतं. एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही फक्त एवढं सांगा, यार तू करू शकतोस, तुझ्यामध्ये ताकद आहे, मी बघितली. आणि छोट्या त्याच्या गोष्टीला पण आहे ना तुम्ही सहानुभूती द्या आणि त्या सहानुभूतीच्या हिशोबाने त्याला जेव्हा प्रोत्साहित करतात तुम्ही, तीच व्यक्ती तुम्हाला सगळ्यात चांगले रिझल्ट देतात. मित्रांनो, आता याला आहे ना आपण एक सिंपल प्रोसिजर मध्ये आपण फॉलो करू. प्रोसिजर नंबर 1, सर्वप्रथम आहे ना तुम्ही स्वामींची भक्ती करणे हे चालू करा. मी म्हणत नाही स्वामींचीच करा म्हणून, जे तुम्हाला देव, आपले देव एकच आहे, एक लक्षात घ्या, त्यांचे स्वरूप वेगळे वेगळे आहे. ठीक आहे, तर तुम्हाला जो देव आवडतो, जो कोणता, मला आता जसं की स्वामी आवडतात तर मी स्वामी समर्थांची भक्ती करतो. तर त्या भक्तीचे काही नियमावली अशा आहेत की सर्वप्रथम सर्व काही गोष्टी तुम्ही एक लक्षात ठेवा की तुम्हाला सर्वप्रथम समर्पित व्हावं लागेल स्वामींविषयी किंवा तुम्ही ज्या देवाला मानता त्यांच्याविषयी. 1 महिना मित्रांनो, 1 महिना तुम्हाला कमीत कमी आहे ना तुमचे नाम जप, म्हणजे त्या आराध्याचे नाम जप करणं चालू करावं लागेल. मी म्हणतो डेलीचं टार्गेट 10,000 ठेवा, जास्त नका ठेवू. 10,000 टार्गेट वरती तुम्ही सुरुवात करा. 1 महिन्याच्या नंतर तुम्हाला तो रिझल्ट दाखवायला चालू होऊन जाईल. तर आता 1 महिन्याच्या प्रोसिजर मध्ये तुम्हाला काय काय अनुभवायला भेटेल की सर्वप्रथम तुम्हाला फोकस राहणार नाही. सेकंड गोष्ट अशी झाली की फोकस न राहिल्यामुळे तुमच्या मनामध्ये घाणेरडे विचित्र प्रकारचे असे विचार येणं चालू होऊन जाणार. नॉर्मल आहे, काही प्रॉब्लेम नाही, प्रत्येकाला होतात. कचऱ्याच्या डब्यामध्ये खूप जर कचरा साठलेला असेल, जेव्हा तो आपण वरच्यावरती फेकतो तर तळघरातला कचरा आहे ना कधी पण खालीच राहतो. त्याच्यामुळे ना ते पूर्ण साफ करण्यासाठी त्याला वेळ लागतो. दुसरी गोष्ट अशी की मन जड पडायला चालून जातो मित्रांनो, की आपण एखादं केलेलं कृत्य आपल्याला असं वाटतं की यार हे चुकीचं आहे, मी तर नामजप करू लागलो, आता सर्व काही करतो, तर हे चुकीचं. ही सर्वात चांगली गोष्ट. दुसरी गोष्ट आता मित्रांनो अशी झाली की जेव्हा 1 महिन्याच्या नंतर तुम्ही स्वतःला अनुभव कराल की तुम्ही तुमचे शब्द चेंज केलेले आहेत. तुम्ही जे शब्द वापरत होते ह्याच्या आधी ते शब्द तुमचे बरोबर वेगळे झालेले आहेत. जसे की स्वामी आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर सर्वप्रथम ते एक गोष्ट करतात की माणसाचा मीपणा संपून त्याच्यामध्ये नम्रता आणतात. आता मित्रांनो, नम्रता आपण म्हणतो की आपल्यामध्ये पण आहेच ना, तर तशा प्रकारे नाहीये. आपल्या बोलण्यामधला मीपणा या 2 शब्दांवरून तुम्हाला सांगतो, 2 वाक्यातून मी हे करून दाखवलं आणि स्वामींमुळे हे झालं. बघा, मीपणा, मी हे करून दाखवलं, नम्रता स्वामींमुळे झालं. या शब्दांमध्ये जशी खेळी मित्रांनो, तशाच प्रकारे पण आहे ना आपण जे शब्द वापरतो त्याच्यानुसारच आपलं पुढचं भवितव्य निर्माण होतं. आता मित्रांनो, स्वामी भक्तीमुळे तुम्हाला काय काय भेटतं? मी म्हणतो मित्रांनो की तुम्हाला जीवनामध्ये जे काही अचीव करायचं, जे काही, मला 10,000 कोटी रुपये पाहिजे, मला असं वाटतं, माझं स्वप्न आहे, उद्या जाऊन स्वामी मला ते देणार आहे. स्वामींच्या आशीर्वादामुळे की माझा बिझनेस 10,000 कोटी पर्यंत जाणार आहे आणि ते मी अचीव करणारच आहे आणि स्वामी मला ते देणारच आहे, बरोबर. तर हे शब्द तशा वेगळ्या पद्धतीचे असतात. तशाच प्रकारे मित्रांनो की तुम्हाला जे काही पाहिजे त्या गोष्टींना फक्त सांगायला तर चालू करा. त्या आराध्याच्या जवळ तर जा, त्या देवाच्या जवळ तर जा. मित्रांनो, स्वामींच्या जवळ गेल्याच्या नंतर आहे ना एक गोष्ट लक्षात ठेवा की ते तुम्हाला आहे ना जेव्हा अडथळे देतात तर त्यावेळेस ना त्या अडथळ्यांचा आहे ना एक सगळ्यात सुंदर प्रकार असा असतो, ते फक्त आणि फक्त सहन करावे लागतात.
आणि ज्या वेळेस तुम्ही ते सहन करतात त्यावेळेस तुम्हाला कळतं की अरे छे, हे सर्व काही घडलं पण त्याच्यानुसार मी आज काय घडलोय. दगडावरनं मूर्ती बनवायला पण फार वेळ लागतो मित्रांनो. तर हीच गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे. आणि दुसरी एक गोष्ट मित्रांनो असं की जीवनामध्ये मी म्हणतो सक्सेस जर पाहिजे असेल तर काही बेसिक फॉलो करावं लागेल तुम्हाला. बेसिक गोष्टी फॉलो करावं लागतील. त्या बेसिक गोष्टी म्हणजे काय, सर्वप्रथम तुम्ही देवाच्या जवळ जाणे फार गरजेचे आहे. त्या बघा मित्रांनो, मॅनिफेस्टेशन झालं, लॉ ऑफ अट्रॅक्शन झाले, या सर्व काही गोष्टी एका साईडला. आपण भारतीय हे देवभोळे आहोत आणि सगळ्यात प्लस पॉइंट आपला हाच की आपण देवभोळे आहोत. आपण जर समजा देवभोळे आहोत पण आपण आपल्याच देवांना जर समजा कधी जर जवळच करू शकलो नाही, समजूनच घेऊ शकलो नाही मित्रांनो, तर काय फायदा काय मग आपल्या देवभोळेपणाचा. वर्षानुवर्षाची आपली संस्कृती, वर्षानुवर्षांच्या ऋषीमुनींची आपल्याला दिलेली शिकवण, या सर्व काही गोष्टी तुम्हाला असं वाटत नाही का ह्या चुकीच्या मग करू लागल्या. जर आपले विचारच चुकीचे मग त्यांना आपण कसं काय म्हणू शकतो की हे चुकीचं आहे किंवा बरोबर आहे म्हणून. तर एक सर्वप्रथम एक काम करा. मी म्हणाल तुम्हाला सक्सेस पाहिजे असेल तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या देवाच्या जवळ, म्हणजे स्वामी असो किंवा कुणी XYZ देव असो, त्या देवांच्या जवळ जा. जवळ जा इन द सेन्स तुम्ही त्यांना समर्पित व्हा. समर्पित होण्याला त्याचा अर्थ असा होऊन जातो की त्याचा मीपणा संपतो. दुसरी गोष्ट, त्यांचं नाम जप सुरुवातीच्या काळामध्ये कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही भक्ताला नामजप इतका कठोर पद्धतीने करावा लागतो की त्याच्यानुसार त्याच्या मनाचं परिवर्तन व्हायला चालू होऊन जातं. मित्रांनो, 1 महिना नामजप करून बघा. एका महिन्याच्या नामजपाच्या हिशोबाने सेकंड महिना तुमचा कसा जातो ते मला सांगता येईल. तिसरी गोष्ट अशी की नामजपाचे पण याला थोडीशी एक 3 स्टेप आहे. सर्वप्रथम नामजप हा तोंडावाटे करावा. दुसरा नामजप हा तोंड बंद करून फक्त जिभे वाटे करावा. आणि तिसरं हा फक्त मनापासून करावा. आणि नामजप घेताना आहे ना, तुम्ही फक्त एकच गोष्ट करा की ते नाव स्पष्टपणे उच्चारलं गेलं पाहिजे. असं नाहीये की तुम्ही फक्त आहे ना एखादं नाव घेऊन आले आणि खूप स्पीड मध्ये करू लागले, जसं की आता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जसं काही मी हे म्हणू लागलो तर त्याच्यामध्ये पण मित्रांनो एक विषय असा पडून जातो, स्पीड मध्ये घेतलेलं नाव हे तुमच्या मनाला ठीक आहे, त्याचा इफेक्ट होणार, त्याचा तुम्हाला पुण्य भेटणारच आहे. पण तरी देखील थोडस जरा आपण त्याला आहे ना निटकेपणाने आहे ना सोजवळपणाने विचारतो. ठीक आहे. तर हे सर्व काही झाल्याच्या नंतर तुम्हाला 2 महिने त्रास होतील. 2 महिन्याच्या कडक परिश्रमाच्या नंतर मित्रांनो, तसं तर रिझल्ट मी तर म्हणतो दुसऱ्या महिन्यातच भेटणं चालू होऊन जाईल. तरी देखील 2 महिन्याच्या कडक परिश्रमाच्या नंतर 3ऱ्या महिन्यामध्ये मित्रांनो तुम्हाला अनुभव करायला भेटेल की ज्या वेळेस मी या सर्व काही गोष्टी करत होतो त्या किती चुकीच्या होत्या आणि हे खूप सोपा मार्ग आहे माझ्यासाठी हा, आणि हा मार्ग माझ्या समोर होता. तुम्हाला कळायला लागेल मित्रांनो की सर्व काही प्रश्नांची उत्तरं तुमच्या अवतीभोवती. का? त्याचं कारण असं की स्वामी आपल्या सोबतीला आहे आणि स्वामी ज्या वेळेस आपल्या सोबतीला आहे, यश हे आपल्या पायानिशीच येणार आहे. जिथं पाऊल टाकू तिथं यश येईल मित्रांनो. आजपासून चालू करा आणि मला सांगा, मला कमेंट्स मध्ये सांगा मित्रांनो. आणि आपल्या युट्यूब चॅनलला आहे ना लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. खूप खूप तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. श्री स्वामी समर्थ.